प्रत्येक राज्याची जनता घेते. हरियाणामध्ये निकाल आले, महाराष्ट्रामध्ये निकाल आले आणि आता दिल्लीच्या जनतेने पण 27 वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परत एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे बसवलेलं आहे. आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दिल्लीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की जे काही त्यांनी मेहनत केली, केजरीवालजींचा खरा चेहरा हा जनतेसमोर दाखवला. म्हणजे बोलताना फुगा फुटण्याचा प्रकार आहे तो आज दिल्लीमध्ये झालेला आहे. खोटं बोलून बोलून आपण किती काळ बोलू शकतो. शेवटी जनतेला सगळं माहिती असतं आणि जनता योग्य पद्धतीने निर्णय करत असते. त्याचंच प्रतिबिंब आज तुम्हाला दिल्लीमध्ये बघायला मिळालं. केजरीवालजी एकदम आत्मविश्वासाने बोलायचे की मोदीजींना ह्या जन्मात तरी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालना हरवायला जमणार नाही असं बोलणारे आज अरविंद केजरीवाल आज कायमस्वरूपी आपल्या शीशमहलमध्ये बसून मोदीजींच्या नेतृत्वात सरकार कसं बनतं आहे हे बघणार आहेत. नाही, साधारण जसं काही निर्णय जे आम्ही हल्लीच्या काळामध्ये घेतले. मिरकरवाड्या संदर्भात जो अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही घेतली आणि त्यानंतर मिरकरवाड्या ह्या परिसरामध्ये आमच्या हद्दीमध्ये जवळपास 39 कोटीची निधी आता आम्हाला खर्च करायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे, कुठे निधी खर्च झाली पाहिजे. कंपाऊंड वॉलचं काम आम्हाला सुरू करायचं आहे. आम्हाला अतिक्रमण हटवायचं होतं कारण आम्हाला तिकडचा विकास करायचा होता. आता आम्हाला मोकळं सगळं जागा भेटलेली आहे. आता आम्ही तिथे आमचे उपलब्ध असणारी पहिल्या टप्प्याची जी निधी आहे ती निधी खर्च कुठे कशी करायची त्या संदर्भात आम्ही चर्चा केली. आमच्या पोलीस खात्याने कुलकर्णीजींच्या नेतृत्वात असलेल्या इकडच्या पोलीस खात्याने जे आम्हाला खातं म्हणून फिशरीज आणि बंदरे खातं म्हणून जे आम्हाला मदत केली, सहकार्य केलं, त्यांचे एक आम्ही लोकांनी आभार मानले. ड्रोनची चौकशी नेमकं कशी चालू आहे, म्हणजे ड्रोनची कारवाई नेमकं कशी चालू आहे त्या बाबतीमध्ये थोडी माहिती घेतली. त्याच्यामध्ये किती दंड आकारला गेला, त्याच्यामध्ये मच्छीमारांचं काय भूमिका, या सगळ्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली. आणि शेवटचं म्हणजे आत्ताच हल्लीला झालेल्या युनियन बजेटमध्ये, केंद्र सरकारच्या बजेटमध्ये मत्स्य खात्याच्या संदर्भात फार मोठे निर्णय झालेले आहेत. त्याची अंमलबजावणी खालपर्यंत कशी होईल, लोकांपर्यंत ते आम्ही सगळ्या योजना आणि पैसे कसे पोचू या संदर्भात चर्चा झाली. आणि शेवटचं म्हणजे अजून जे काय आमच्या किनारपट्टीवर साक्री नाट्यापासून ते खालपर्यंत ज्या ह्या हद्दीतल्या असलेली अतिक्रमणं कुठे असतील तर त्या संबंधित लोकांना नोटिसेस आपण पाठवा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत, जेणेकरून त्या भागाचा विकास आम्ही मिरकरवाडा मॉडेलच्या अनुसार करू शकतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.